लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डिजिटल क्लासरूम आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळेल, मंत्री जयकुमार गोरे। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते ऐनकुळ जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन। ऐनकुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल क्लासरूमसाठी पुणे पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा दक्षिण भाजपा प्रभारी सदाशिव खाडे यांच्या ब्रह्मचैतन्य फाउंडेशनच्या CRS फंडामधून 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या निधीतून डिजिटल क्लासरूमचं काम पूर्ण झालं आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन करून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या या सहकार्याबद्दल सदाशिव खाडे आणि त्यांच्या संस्थेचे मनपूर्वक आभार मानले। या नवीन डिजिटल वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून उद्याच्या भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यात अशा शाळा मोलाचे योगदान देणार असल्याचा ठाम विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणे हा या डिजिटल क्लासरूम उपक्रमाचा मुख्य उद्देश असून अजून 15 लाखाचा निधी या शाळेसाठी उपलब्ध करणार असल्याचं सदाशिव खाडे यांनी यावेळी सांगितलं। आधुनिक शैक्षणिक साधन सामग्री, स्मार्ट क्लासरूम, संगणकीय सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासोबतच आधुनिक LED स्क्रीन बोर्डच्या उभारणीमुळे शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक व सुलभ होणार आहे। यावेळी मध्य प्रदेश इंदोर विभागीय आयुक्त सुदाम खाडे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ प्रियाताई महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, युवा नेते विशाल बागल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ चितोळे सरकार, पंचायत समिती सभापती वनिता दोळे, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, प्राथमिक शिक्षण बँकेचे माजी चेअरमन मान्य N खाडे, नाना पाटील, विनोद खाडे, सौ चंचल बाळासाहेब खाडे, सौ राणीताई खाडे, भगवान सानप, अमर खरमाटे, विजय हांगे, नितीन जगताप, महादेव जगताप, उपसरपंच प्रमिला खरमाटे, OBC सेल मोर्चा उपाध्यक्ष बापूराव हांगे, माजी सरपंच श्री अंकुश खरमाटे, श्रीमंत ओंबासे, सरपंच किरण खाडे, धीरज खाडे, अधिक खरमाटे, नाथा खरमाटे, आकाराम खरमाटे, मल्हारी खरमाटे, जयकर खाडे, समीर पाटील, श्रीमंत खरमाटे, अर्जुन खाडे, संतोष धोले, ज्ञानेश्वर खाडे, प्रथमेश खाडे, सौरभ नाकोडे, प्रीतम खाडे, मधुकर खाडे, मान्य सरपंच पांडुरंग खाडे, माजी सरपंच पांडुरंग खाडे, श्रीरंग खाडे, कंसेवाडी ग्रामपंचायत गावाचे उपसरपंच अनिल खाडे, राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान श्री ब्रह्मचैतन्य फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटनही मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंत्री जयाभाऊंनी तुफान फटकेबाजी करत फलंदाजी केली। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।